हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग सगळ्यांना. वेलकम बॅक टू आवर न्यू व्हिडिओ. तर सगळ्यात अगोदर गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर बघा, आज नाश्त्यासाठी केले होते छोले. रात्री भिजायला टाकले होते. आता मग कुकरमध्ये 2-4 शिट्ट्या करून घेतल्या आणि नंतर फ्राय करून घेतलेला आहे, फक्त कांदा वगैरे टाकून. आणि नंतर सगळ्यात शेवटी टाकलेली आहे कोथिंबीर. अगोदर वेदांतला काढून घ्यायचा आहे आणि नंतर मग आम्हाला थोडंसं तिखट करायचं आहे. तर काळा मसाला टाकून कर म्हटले ते. यांना काळा मसाला प्रत्येक गोष्टीमध्ये खूप आवडतो. सो आता वेदांतला काढते आणि नंतर काळा मसाला टाकते. तर बघा, किंवा नाही तर आज एवढा व्हिडिओ शूट करा म्हटलं, रेकॉर्डिंग करा म्हटलं, तर त्यांनी धरलेलं आहे. आज कसा देव पावला माहिती नाही, कारण जेव्हा मी म्हणेल व्हिडिओ वगैरे कधी काढा असं, तर ते कधीच काढत नाहीत. आज कसं काय काढला त्यांनी मला पण माहित नाही. सो तर वेदांतला काढून घेतलेले आहे आणि आता थोडासा काळा मसाला टाकते आणि म्हणजे जरा छान चव येईल. आणि ऑलरेडी त्याच्यामध्ये चना मसाला, आपलं छोले मसाला जो असतो छोलेच्या भाजीमध्ये टाकतो तो पण मी टाकलेला आहे. छान चव येते. आणि जेव्हा शिट्ट्या करत होते तेव्हा पण मी त्यामध्ये मीठ ॲड केलेलं होतं, तर आता मी मीठ नाही टाकलेलं. तर बघा, असं चालू आहेत माझे छोले बनवणं, छोल्यांची उसळ. तर नंतर बघा, नाश्ता वगैरे झाला आणि आज एवढा पाण्याने तारांबळ उडवली होती. दुपारपर्यंत नळाला पाणी आलं नाही आणि ऑलरेडी रात्रीच आमचं पाणी संपलेलं होतं. मग उद्या दुपारी पाणी येत असतं, म्हणजे संडेच्या दिवशी पाणी येतं दुपारी, तर त्यामुळे आम्ही टँकर टाकलेलं नाही. त्यामुळे मग आणि नेमकं आज पाणी उशिरा आलं. तर बघा, पूर्ण दिवस आमचा पाण्याची वाट बघण्यामध्येच गेलेला आहे. आणि नंतर फायनली 2-2:30 वाजता पाणी आलं. तिथून पुढं मग त्यापुढे आमच्या सगळ्यांच्या आंघोळे वगैरे सगळं आवरून जेवण बाकी होतं. हे दोघे तिकडे मंदिरामध्ये पूजा होती, सो प्रसाद होता, तिकडे गेलेले होते. आणि मग माझं चालू आहे देवाचं ते भांडं धुवायचं. तर पाण्यामध्ये मी मीठ आणि सायट्रिक ॲसिड आणि लिंबू टाकून मिक्स केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मग बुडवून घेतलेलं आहे ते भांडं. पण झालं असं, सायट्रिक ॲसिड एकदम थोडंसं होतं, कमी होतं, त्यामुळे त्याचा पटकन इफेक्ट झालेला नाही. वेळ घेत आहे जरा. जर जास्त टाकलं तर पटकन निघतं, ते लगेच क्लीन होतं. पण माझ्याकडे थोडंच होतं, त्यामुळे जरा वेळ लागत आहे. आणि बघा, जसं निघेल तसं म्हटलं धुवून घ्यावं, कारण आज जरा गुरुपौर्णिमा वगैरे आहे, सो त्यामुळे छान वाटतं. आणि बऱ्याच दिवस झालं धुवायचंच होतं मला, पण वेळ काही भेटत नव्हता. मग आज म्हटलं चला बाकीचे कामं सोडले आणि अगोदर ह्यामध्ये लागलेले आहे मी. तर फायनली अशा पद्धतीने मी क्लीन केलेलं आहे. आणि दरवेळेस पण मी असंच क्लीन करते. पटकन होतं, पितांबरीने पण होतं, पण पितांबरीने खूप घासत बसावं लागतं, लवकर होत नाही त्यामुळे मग मी असंच करते प्रत्येक वेळेस. आणि ज्या ठिकाणी जास्त असं डार्क दिसत आहे, स्टेन म्हणजे डाग आहे, त्या ठिकाणी लिंबानं चोळत आहे. पण जेवढं निघेल तेवढं काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बघा, नंतर ते देवाचं भांडं धुवून घेतलं आणि बाहेर ठेवलेलं आहे. थोडंसं उन्हाला कोरड्या कपड्याने पुसून घेतलं स्वच्छ आणि मग ठेवलेलं आहे. तोपर्यंत बघा, इकडे अगरबत्तीची काय म्हणतात त्याला, अगरबत्तीची राख असते, ते पूर्ण पडलेले आहे. सो अगोदर ते क्लीन घेते पूर्ण देवाच्या समोरचं, आरती वगैरे उचलून जरा, कारण धूळ पण झालेली असते आणि अगरबत्तीनं जळाल्यावर सुद्धा ते पडलेलं असतं, त्यामुळे मग ते अगोदर उचलून घेते आणि नंतर मग देवाची पूजा चालू केलेली आहे. तर बघा, आज जरा म्हटलं देवांना दुधाने वगैरे धुवावे. दही तर काय माझ्याकडे नव्हतं, दूध होतं, सो जसं आहे तसं करावं म्हटलं, कारण एरवी तर होत नाही. तर सगळ्यात अगोदर बघा, अभिषेक केलेला आहे मी महाराजांचा.
नंतर अभिषेक वगैरे झाल्याच्या नंतर गणपती बाप्पाचा आणि महाराजांचा आपली नॉर्मल पूजा केलेली आहे मी, आपली रोज जशी करतात तशी सेम बघा. तर फायनली माझी पूजा झालेली आहे बघा. स्वामी समर्थ महाराज की जय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्य सर्वदा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. नंतर पूजा वगैरे झाल्याच्या नंतर कांद्याची पात आणलेली होती, त्याला छान धुवून घेतलं, पाणी नितळू दिलं आणि नंतर एका डब्यामध्ये कट करून ठेवून देते आता फ्रीजमध्ये, म्हणजे राहील, नाही तर असंच ठेवली तर खराब होऊन जाते. आणि खूप रडवलं मला कांद्याची पात कट करताना आणि ह्यांचा आराम चालू आहे बघा इकडे मस्त. तर हे दोघे गेलेले आहेत बाहेर, थोडे कांदे वगैरे आणायचे होते आणि पिण्याचं पाणी पण संपले त्यासाठी गेलेले आहेत. आणि इकडे बघा मी कुकर लावलेलं होतं, आता वरण आणि भात लावलेला आहे. तर आता शिजलेला आहे बघते एकदा चेक करून, शिजलेला कसं शिजलाय भात. तर कारण वरचा डबा, आपला भाताचा डबा वर लावलेला आहे. आणि डाळ पण छान शिजलेली आहे. हळद टाकते यामध्ये आणि मिक्स करून घेते छान. गरम आहे तोपर्यंत छान मिक्स होतं. एकदा डाळ जर थंड झाली तर नंतर मिक्स होत नाही व्यवस्थित, म्हणजे बारीक होत नाही, डाळ आहे तशीच राहते मोठी मोठी. त्यामुळे गरम गरमच हळद टाकून छान मिक्स करून घ्यायचं यामध्ये. पोळायले खूपच गरम आहे. चपात्याचं पीठ मळायचं बाकी आहे अजून आणि नेमकं पाणी संपलंय पिण्याचं, सो त्यासाठी मला आता थांबावं लागेल, वेट करावं लागेल.
आणि वाटाण्याची डाळ आहे, एवढी काही चिकट नाहीये, पटकन मिक्स होते लगेच. तर बघा कसली शिजली आहे मस्त. काढ इकडे 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 घे, ह्याच्यात ठेव. चल कांदे सेपरेट ठेव आणि बटाटे वेगळे ठेव. ज्या सेक्शन मध्ये जे आहे ते टाका, एकत्र करू नको. हा गुड. आणि कांदे खालच्या साईडला टाक. ठीक आहे, मला माहिती आहे. बरं करा मग, माहिती आहे तर करा मग. ओके. नंतर मध्येच परत अजून पिण्याचं पाणी संपलं होतं, ते काही आले नाहीत लवकर पाण्यावाले भैया घेऊन पटकन जार. सो त्यामुळे मग मला वरणाला फोडणी टाकायची होती, पण पाणी नव्हतं, त्यामुळे मग राहू दिलं. आणि नंतर म्हटलं तोपर्यंत पीठ मळून घेते आणि नंतर मग वरण पाणी आल्याच्या नंतर वरण टाकता येईल फोडणीला. दिलीच वाटतं मग ती पाणी त्याच्यावर सांडण इकडे ठेवायची उचलून, ह्याच्यावर पाणी सांडण. नंतर बघा पाण्याचा जार आणून दिला, तोपर्यंत मी चपात्या वगैरे लाटून घेतलेल्या आहेत आणि आता डायरेक्टली भाजून घेत आहे. बघा म्हणजे वेळ पण वाचतो आणि गॅस पण वाचतो, दोन्ही वाचतो. सो आता बघा हे पाणी वतून घेत आहेत. ती कसं व्हायला इकडची लाईट त्याच्यावर चमकायली म्हणून एवढं क्लिअर दिसत नाही का, म्हणजे असं धुपकट दिसायला जरा. बास तेल मोहऱ्या तिकडे. चला चपात्या तर झाल्या. तर बघा आता मी चपात्या करून घेतलेल्या आहेत आणि हे करत आहेत वरण. तुम्हाला छान येते माझ्यापेक्षा आहे का? प्रत्येक गोष्ट माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलीच येते ना. जवळ घ्या ना ते बोर्ड, ते चॉपिंग बोर्ड. मोहऱ्या जरा जास्त टाका. कढीपत्ता संपलाय, जाऊ दे आता, टाका. आहे तेवढं काही नाही कढीपत्त्याचं, एवढं कोथिंबीर तर आहे की. हा हळद टाकली मी. ते बघ चमचा मी ऑलरेडी घेतलेला आहे ना. करपलं ती टाका पटकन. तेल तर लय घेतलंय बाबा भरपूर. हा मग ऑलरेडी मी शिकवायले तुम्हाला. गॅस थोडा फुल करा. नाही बघा किती कमी चालायलाय, जरा फुल करा. टोमॅटोला वेळ लागते. थांबा ना आता, भाजू तर द्या टोमॅटो छान. नाही जास्त टाक नका. बास बास, वेदान खायचा ना नंतर. टोमॅटो भाजलं पण का? सांडलं खाली. टाकायचं नंतर पाणी टाका ती वरण त्याच्यामध्ये. हा मग काय नसतंय, गरम आणि थंड. गॅस कमी करा. बाहेर यायचं वरण, एवढं हलवू नका. कमी हलवा थोडं. येत या एवढं झटकेन देऊ देऊ हलविल्यावर काय होईल? हा तस काय नसतं या. आता कसं होतंय तुमचं वरण? छान झालं तर डबल करायला लावते आणि नाही चांगलं झालं तर पुन्हा नाही मग करायला लावत तुम्हाला.
तर फायनली सगळ्यात शेवटी कोथिंबीर. नंतर बघा 8-8:30 वाजता मंदिरातली पालखी निघाली होती. साईबाबाचं मंदिर आहे घराच्या जवळच. सो म्हणजे आदल्या दिवशीच्या रात्रीपासून पूजा वगैरे सगळं चालू होतं आणि मग फायनली आज दुसऱ्या दिवशी पालखी निघालेली आहे बघा त्यांची, साईबाबांची. तर एवढं देवाचं करतात इकडचे लोक, भयानक करतात. 2-2 दिवस पूजा वगैरे चालू असते त्यांची आणि खूप मानतात सुद्धा इकडचे. पूजा म्हणजे पूजा ही तेवढीच करतात आणि अंधश्रद्धा ही तेवढीच बाळगतात असं आहे यांचं. आपल्याकडे अंधश्रद्धा एवढं पाळत नाहीत, पण इकडे खूप आहे प्रमाण त्याचं आणि देवाची पूजा ही तेवढीच करतात. सो असं आहे. आणि बघा मस्त एकदम छान सजवलेली आहे पालखी आणि खूप मस्त चालू आहे आरती वगैरे सगळं बघा. तर बघा जेवण झालं आमचं. नंतर हे दोघे सायकल घेऊन खाली गेले राऊंड मारण्यासाठी. तोपर्यंत मी माझं सगळं आवरून घेतलं, भांडे किचन वगैरे, आणि सकाळची तयारी करून ठेवलेली आहे बघा. कारण वेदांतला सकाळी टिफिनला द्यायचा आहे पुलाव आणि ह्यांना सुद्धा नाश्त्याला पुलावच देणार आहे. सो तांदूळ निवडून ठेवले आणि सगळ्या भाज्या वगैरे वॉश करून ठेवलेल्या आहेत. म्हणजे सकाळी कसं पटकन होतं, वॉश करण्यात वगैरे टाइम जात नाही त्यामुळे. आणि स्वतः सगळं फायनली आवरलेलं आहे आणि आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा. सो चला बाय अँड टेक केअर.